मुंबईतील परळ परिसर आणि इथली एक साधी दिसणारी चाळ, पण याच चाळीनं भारतीय इतिहास घडवणाऱ्या महान व्यक्तिमत्वाचा संघर्ष पाहिलाय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल 22 वर्ष वास्तव्य केलेली BIT चाळ आजही त्यांच्या कार्याची साक्ष देत उभी आहे। या चाळीत राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, सामाजिक न्याय आणि मानवाधिकार यासाठी निर्णायक लढा उभारला। अस्पृश्यतेविरुद्धची चळवळ, संघटन उभारणी आणि समाज जागृती या सगळ्याची बीजं इथंच रोवली गेली आहेत। त्या काळात परळ हा गिरणगावचा भाग, कामगारांचा संघर्ष, विषमता आणि सामाजिक अन्याय यांचं जिवंत चित्र बाबासाहेबांनी इथेच पाहिलं। याच वास्तवानं त्यांच्या विचारांना धार दिली। साध्या चाळीतून उभा राहिलेला हा असामान्य संघर्ष, परळमधील BIT चाळ आजही सांगते की परिस्थिती नव्हे तर विचार मोठे असतात। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती आणि याच निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। मात्र मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ती अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वाची जागा आहे, ती म्हणजे परळमध्ये, परळच्या BIT चाळीच्या इमारतीमध्ये मी आहे आणि हीच ती BIT चाळ जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 22 वर्ष इथे ते राहिले आणि 22 वर्ष त्यांनी याच इमारतीमध्ये घालवलेली आहे। अनेक महत्त्वाच्या घडामोडी या खोलीतून घडल्या। आज पिढ्यानपिढ्या तुम्ही इथे राहत आहात। एक खरं तर आपण म्हणू की भाग्यवान असा हा शब्द त्याला म्हणावा लागतो आणि तसं ते सगळं जुळून आलेलं आहे। काय सांगाल, काय नेमकी आठवण आहे, काय नेमकी तुमच्याकडे काय माहिती, काय काय घडलं या बाबासाहेब जेव्हा राजगृहाला गेले तेव्हा त्यांनी त्यांचे खास कार्यकर्ते म्हणून ही रूम माझ्या सासऱ्यांना मिळाली। तेव्हापासूनचा हे आमचं कुटुंब इथे आहे। या कुटुंबाचं महत्त्व म्हणजे बाबासाहेब स्वतः इथे अभ्यास करायचे। त्यांचं पूर्ण अभ्यासाची रूम म्हटलं तर हीच आहे त्यांची। त्यांचे भरपूर इथे समजा परीक्षा झाल्या, मोठमोठी लोक आली, त्यांचे संवाद झाले, इथे मीटिंग झाल्यात। त्याशिवाय शाहू महाराज हे इथेच याच रूममध्ये त्यांना भेटायला आले होते। ही एक मोठी हिस्ट्री आहे या घराची। अभ्यासक असतील, पर्यटक असतील, ते या ठिकाणी येत असतात, या दोन्ही खोलींना भेट देत असतात। काय महत्व आहे, काय सांगाल, कसं जपून ठेवलं आजही वास्तू तुम्ही? 1912 ते 1934 म्हणजे 22 वर्षाचा कालावधी या BIT चाळ क्रमांक 1, दुसरा व तिसरा मजला या ठिकाणी बाबासाहेबांचं वास्तव्य झालेलं आहे। खोली क्रमांक 50 मध्ये बाबासाहेबांचं अभ्यासिका होती आणि खोली क्रमांक 51 मध्ये रमाईंचं स्वयंपाकघर होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश दोत्रे समिती, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।